Hello, my dear friends. Androclus and the Lion. This is a moral story of 8th class. There is a good relation between the wild animal and the human beings. Androclus and the Lion. Let's study. I am Dattatreya Amrushi Veer sir, Shiv Parvati Madhyamik Vidyalaya Wagholi, Usmanabad. Let's study Androclus and the Lion. Androclus and the Lion. This is a story of animal and human beings. I like to read and like to tell in English and translation also. In Marathi also we can translate this story. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. But he had a very poor. Long ago, खूप वर्षापूर्वी, there lived a kind, gentle, and courteous man called Androclus. But he had a very courteous. Courteous means polite, cruel master. Courteous, polite. A very cruel master. In those days, kings, noble, and other wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. तर पूर्वी असं खूप वर्षापूर्वी एक दयाळू हुशार एक मुलगा राहत असताना त्या काळामध्ये राजे लोक जे सामान्य लोकांना गुलाम म्हणून ठेवलं जात असायचं, गुलामी पद्धत होती. Courteous, polite, cruel master means निर्दयी. In those days, kings, noble, and other wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. Androclus हा एक गुलाम होता. The slaves were forced to work for their masters. आणि गुलामानं आपल्या धन्यासाठी, आपल्या मालकासाठी काम करायचं. They had to do that their master told them. जसं त्यांचा मालक सांगेल, राजा सांगेल, धनी सांगेल. They had no freedom, no rights. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं आणि त्यांना हक्क पण नव्हते. Even when they were unhappy with their masters, they could not leave him. जरी ते दुःखी असतील, जे आनंदी नसतील, समाधानी नसतील, तरीही त्यांना त्या मालकाला सोडून जाता येत नसे. बळजबरीनं ठेवलं जात असायचं. They were bound by law to obey their masters however. असा एक कायदा असायचा की त्या कायद्यामध्ये त्यांनी आज्ञा पालन करणं बंधनकारक असायचं. बाउंड बाय लॉ म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स्ड टू. Wicked he might be, follow the laws. Strictly forced to म्हणजे follow the laws. Bound by law, strictly forced to follow the laws. Wicked he might be, Androclus did not like his heartless wicked master. His master served his slaves and often weeped them. तर तो जो मालक होता तो सांगेल तर त्याचं काम करणं आणि खूप त्रास द्यायचा, त्यांना चाबकाचे फटके मारणं, जबरदस्तीने सांगेल ते काम करणं. तो क्रूर होता आणि तरीही तो उपाशी ठेवत असत, चाबकाचे फटके मारत असल. त्यांना कायदा बंधनकारक त्यांच्या बाजून होता, मालकाच्या. आणि सेवा करायची, सेवाभाव, त्याला सेवा तर करावीच लागत होती. सेवा करायची आणि उपाशी ठेवणं आणि चाबकाचे फटके खाणं. पण तो खूप चांगला मुलगा होता, एक दयाळू आणि Androclus हा. Such a master, he kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master.
तो संधीची वाट पाहत असतो होता, कारण त्याला ते नकोसं जीवन झालं होतं, चाबकाचे फटके खाणं किंवा शिक्षा घेणं, आणि तो संधीची वाट पाहत होतो निसटण्याची, मुक्त जीवनाची. आणि एकदा त्याला संधी मिळाली. तो काही भित्रा नव्हता किंवा असं पळून जाणाऱ्या म्हणजे असं तो काही पळून जाऊन कुठंतरी जाऊन लपून बसला नाही. तो जंगलामध्ये मुक्त विहार करण्यासाठी गेला. नाउ ऑल द एंड्रोक्लस हॅड दस रन अवे. ही हॅड नॉट अ कावर्ड. तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यानं त्या जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. जंगलामध्ये फिरणारे जे जंगली श्वापद होती त्यानं तो घाबरत नव्हता. कावर्ड म्हणून गेट्स इझिली अफ्रेड. तो घाबरणाऱ्यापैकी नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड रूफ ओव्हर हिज हेड. त्याच्या आपल्या डोक्यावर छप्पर नाही याची त्याला काही खंत वाटत नव्हती. किंवा ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो अवेअर. तो मुक्त पक्षासारखं मुक्त होता. त्याला मुक्तपणे राहायला मिळायला लागलं होतं. फ्ली, रन अवे, एस्केप. टू गो वेअर ही विश. तुझ्या इच्छेप्रमाणे तो कुठेही जाऊ शकत होता. चांगली संधीची वाट पाहून तो निसटला. जंगलातील मुक्त जीवन एक चांगल्या पद्धतीनं तो जगू लागला, राहू लागला त्याच्या इच्छेप्रमाणे. वन डे, एके दिवशी काय घडलं, काय प्रसंग घडला. वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. जर एकदा काय झालं, तो ज्यावेळेस जंगलामध्येच फिरत असताना एक घटना घडली. एके दिवशी एक सिंह त्याच्या समोर उभा टाकलेला दिसला. पण तो केविलवाना, मदतीचा भाव त्याच्या डोळ्यामध्ये होता. त्याचा पंजा सुजलेला दिसत होता किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्याला मदतीची हेल्प, त्याला मदत हवी होती. ती भावना त्याच्या चेहऱ्यावर. अगोदर एंड्रोक्लसला वाटलं की आपण पळून जावं किंवा आता आपण थांबण्यात काही अर्थ नाहीये, पण तो थांबला. पायस म्हणजे एक चांगली भावना. पायस मॅनर हॅड नो मूड ऑन सीइंग इट. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर. त्यानं गर्जना केली नाही किंवा गुरगुरला नाही. In fact, it looked at him piously as if it was a great pain. त्याला काहीतरी वेदना होत होती आणि मदतीची अपेक्षा ठेवून तो थांबलेला होता. कारण एंड्रोक्लस हा पाहत होता की अगोदर आपण पळून जाऊ, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे मदत मागण्यासाठी तो थांबलेला होता. नेक्स्ट, एंड्रोक्लस paused. Then he moved very cautiously towards the lion. Step by step, the lion moaned and moaned. Moan means painful sounds. Whimpered. ज्यावेळेस एंड्रोक्लस थांबला, स्तब्ध झाला, हळूहळू तो काळजीपूर्वक पावलं टाकत होता. सिंहाकडे तो हळूहळू गेला. तो कणत होता, सिंह कणत होता. त्याला मदत हवी होती. विम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू. त्याचे डोळे सांगत होते मला मदत कर. When Eundaclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. ज्यावेळेस एंड्रोक्लस जवळ गेला त्यावेळेस तो जो सिंह होता त्याचे तळवा होता तो चाटू लागत होता. Then Eundaclus saw that the lion paw was wounded, sore and swollen. त्यानं पाहिलं त्या सिंहाचा एक पंजा सुजलेला आणि जखम सुजलेला होता. On a closer look, Eundaclus noticed that a big thorn had burst one of the lion's toe. त्यानं पाहिलं एंड्रोक्लसच्या पायामध्ये एक अंकुच म्हणजे टोकदार असा काटा घुसलेला होता. So this is the cause of the lion's distress. म्हणजे सिंहाच्या दुःखाचं कारण ते होतं. Thought Eundaclus. Summoned up all the courage. त्यानं सगळं पूर्ण धाडस, पूर्ण ताकद एकवटून त्यानं तो काटा काढला. Eundaclus stretched his hand slowly toward the injured paw. त्या जखमी पंजाकडे त्यानं पाहिलं. He was afraid that the lion would attack him if he touched its hollow paw. त्याच्या असं लक्षात आलं, तो भीती वाटत होती त्याला की आपण जर त्याच्या पंजाला हात लावला तर आपल्याला हल्ला करेल, पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं तो ताकदीनं त्याच्या पंजामध्ये तो काटा रुतलेला होता, तो त्यानं घुसलेला होता, तो काढला. एक घटना घडलेली त्यानं सांगत आहे. जखम सुजलेला म्हणजे झालेली होती, काटा घुसलेला होता. त्याची एक चांगली भावना होती. बट द लायन सीम टू अंडरस्टूड हिज गुड इंटेन्शन. सिंहाच्या लक्षात आलं की या मुलाचं किंवा या व्यक्तीचं आपल्याबद्दल एक चांगली भावना, इंटेन्शन, हेतू चांगला आहे, सदहेतू आहे. आणि या सदहेतूपट्टी तो जंगली श्वापद सिंह त्याला काही करत नव्हता.
Margin questions on this part. How were the slaves treated at that time? The slaves were forced to work, no free life. It is a prison. Like there was no food and nothing, no free life. Where did Androclus seek shelter after his escape? Androclus went to the forest. Free life, like a bird. What did the lion seem to tell Androclus? Help, help me. Pain, kind. He was help me. Why was the lion in pain? Because a big thorn had burst down on his toe. एक मोठा काटा त्याच्या ह्याच्यामध्ये घुसलेला होता. How did the Androclus nurse the lion wound? त्यानं कशी जखम बांधली आणि त्यानं काय शुश्रूषा केली? He bandaged the paw. He took out the throat and bandaged it. Where did the soldiers put Androclus and the lion after capture? That is the next margin questions are there here. Where did the soldiers put Androclus and the lion after their capture? They kept in the cage also. They kept in the cage. Okay. Prison or cage. Afraid of wild behavior. Okay. Next. Next half lesson is there. Androclus took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. त्यानं ते काटा असं उपसून काढला. The piece of his own cloth. The kind man bound of his loins injured paw. त्यानं तो काटा असं ओढून काढला. त्यानं ती जखम बांधली. And wonder the lion then licked his arm as if to show gratitude. आणि काय आश्चर्य, तो सिंह त्याचे म्हणजे त्याची बाहू जी होती त्याचे खांदा जो आहे त्याचा हात आहे तो चाटू लागला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt it to the forest and share his food with the helpless beast. Androclus तो शुश्रूषा करत राहिला. तो स्वतः शिकार करून आणायचा आणि जो असहाय्य आणि जो एका ठिकाणी थांबलेल्या त्या सिंहाला तो त्याला खाऊ घालायचा. स्वतःही खायचा आणि त्याला पण खाऊ घालायचा. Every day he would clean and dress the lion's wound, so the lion was able to move about. Many times it followed Androclus wherever he went. तो त्याची शुश्रूषा आणि काळजी घेऊ लागला. त्याला अन्न खाऊ घालायला लागला आणि ते एकमेकाच्या पाठोपाठ एकमेकांचे एक चांगले दोस्त बनले. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities. पुढे काय झालं? लक्षात आलं की त्या अधिकाऱ्यांनी, त्या राजाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की Androclus आता निसटलेला आहे, इथं नाहीये प्रिझन मध्ये. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. Soldiers were sent in the direction to capture Androclus. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली पण त्यांना कुठेही सापडलं नाही. पण मग ते जंगलामध्ये फिरत आले ते सैनिक. आणि काय झालं? Where Androclus lived, ज्या जंगलामध्ये Androclus राहत होते. It so happened that Androclus had gone out alone. That had while the lion rested near the cave. आणि काय घडलं? त्या दिवशी सिंह हा गुहेमध्येच विश्रांती घेत होता आणि तो पण जंगलामध्ये तिथंच होता आणि त्या दोघांना पकडलं गेलं. Both of them fell into the hands of the soldiers. ते दोघं सैनिकांच्या हाती सापडले. The soldiers took them back to the city. त्या दोघांनाही सैनिकांनी त्यांना सिंहाला आणि Androclusला. They put Androclus in chain in a prison. त्यांना साखळदंडानं बांधून तुरुंगामध्ये ठेवलं. The lion was caged. त्याला तुरुंगामध्ये डांबलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed wild beasts as punishment. त्या काळामध्ये असा एक नियम होता, कायदा होता की जर जो कुणी असं पळून जाण्याचा गुन्हा करेल त्याला जंगली श्वापदाच्या पुढे खाण्यासाठी दिलं जायचं, सगळ्या लोकांच्या समोर दहशत बसवून, म्हणजे पुण्या कुणी असा गुन्हा करू नये आणि ती शिक्षा त्याला होणार होती. पनिशमेंट. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज व्हेरी सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. त्या काळामध्ये खूप भयानक अशी शिक्षा म्हणजेच जनावराच्या तोंडी देणं अशी शिक्षा होती. Therefore, Androclus was to be thrown to be wild beast. त्यालाही त्या जंगली प्राण्याच्याच पुढे टाकलं जाणार होतं, अशी शिक्षा त्याला होणार होती.
आणि सगळ्या लोकांना बोलवून सगळ्यांसमोर शिक्षा दिली जायची, ज्यामुळे कोणी असं कोणी धाडस करू नये म्हणून. ऑन द अपॉइंटमेंट डे the emperor arrived at the circus and took his place. This is circus म्हणजे गोल ज्या ठिकाणी असे कार्यक्रम व्हायचे दहशतीचे किंवा वेगळे कार्यक्रम, त्या ठिकाणी त्याला सर्कसच्या त्या गोल असे वेन्नामध्ये तिथं बोलवलं गेलं. The crowd cheered loudly, the trumpets blew the trumpet and Androclus was brought in the arena. त्या गोल याच्यामध्ये त्या अँड्रोक्लसला आणण्यात आलं आणि बघा ही chains were unbound, त्याचे साखळबंद सोडले गेले. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. त्याच्या लक्षात आले की आज आपला हा शेवटचा दिवस असेल, कारण जंगली श्वापदाला ते खाण्यासाठी दिलं जायचं आणि काही दिवस ते श्वापद भुकेलेलं ठेवलं जायचं. 4 दिवस त्याला अन्न दिलं तो, त्यामुळे ते सहज त्याला खाऊन टाकेल असं त्याची व्यवस्था करायची. He was certain that he was the last day of his life. At the opposite end, a gate was raised and a furious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more furious. Androclus was filled with fear, but he kept up a brave front. त्या सिंहालाही त्या ठिकाणी आणण्यात आलं. खूप दिवस उपाशी ठेवलेला हा सिंह, आणि यालाही लक्षात आलं की आपला हा शेवटचा क्षण असेल. हा काही घाबरणाऱ्यापैकी नव्हता, हा मुलगा घाबरणारा नव्हता, हा धाडशी होता, पराक्रमी होता आणि खूप हुशार होता, दयाळू होता. सोडण्यात आलं, सिंहाला सोडण्यात आलं आणि त्याला पण घेऊन आलं. The lion saw Androclus and rushed towards him, pounding his roaring. गर्जना करत अकराळ विक्राळ गुरगुरत तो सिंह धावतच आला, कारण भुकेलेला होता 3 दिवस. But suddenly stopped its tracks. तो आपल्या ठिकाणी थांबला, स्तब्ध झाला, नजर झाली. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. त्याचा राग शांत झालेला होता. Androclus saw this too. त्याने त्याला पाहिलं. Each friend recognized the other. दोन्ही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. To everyone amazement, the lion bounded towards Androclus again, but त्या दोघांची नजर झाली आणि दोघांची एक विलक्षण असं दृश्य सगळ्या लोकांना पाहायला मिळालं. एक जंगली प्राणी एक व्यक्तीला असं अँड्रोक्लसला ओळखतो आणि थांबतो. एक मोरल स्टोरी आहे, खूप छान आहे. आता समारोपाकडे आपण आहोत. Began to cheer Androclus and asked for his release. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. काय झालं ज्यावेळेस ते एकमेकांना भेटले आणि एक वेगळा आनंद, वेगळं दृश्य त्यांना पाहायला मिळालं. आपण पाहिलं की लॉयन बॉन्डेड अँड त्यांना काय पाहायला मिळालं, एक वेगळं विलक्षण दृश्य काय पाहायला मिळालं. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. When he heard whole story, the emperor was moved by the gratitude and friendship between man and beast. Ordered that Androclus was free. ते दोघांची नजर झाली, दोघांनी एकमेकांना भेटले, ओळखलं एकमेकांना, त्यांना इजा केली नाही. आणि ह्या सर्व लोकांनाच आश्चर्य वाटायला लागले नेमकं हे काय झालं असेल. आणि सांगितलं गेलं की हे काही साधी गोष्ट नाही आहे. एक जंगली प्राणी एक मैत्री कसा करू शकतो. When he heard the whole story, त्यानं ज्यावेळी सगळी स्टोरी सांगितली, शुश्रूषा केलेली, एका जंगली प्राण्याला कसं मुक्त केलेलं आणि त्यानं ते ओळखलं आणि राजालाही आश्चर्य वाटलं, सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. When he heard the whole story, the emperor also moved by the gratitude by friendship between man and beast. मनुष्य प्राणी आणि श्वापद, जंगली श्वापद यांच्यामध्ये असणारा मैत्रीचा भाव, अगदी म्हणजे क्रूर असणारा प्राणी सुद्धा कसा मैत्री भाव करू शकतो, ही स्टोरी ऐकली. He ordered that Androclus should be set free. त्यानं आदेश दिला सैनिकांना की याला मुक्त करा. He would no longer be slave. तो आता गुलाम म्हणून इथं राहणार नाही. When the emperor asked Androclus what was the reward he would like, त्यानं दुसरी इच्छा काय, तुला दुसरी गिफ्ट काय हवी, काय बक्षीस हवंय, तर त्याने एक मागणी केली. Androclus replied that he did not want anything for himself. मला काही नको आहे, but he wanted the lion to be set free too. माझ्या बरोबर त्या सिंहालाही मुक्त करावं हीच माझी इच्छा आहे. The two friends went back to the forest to live a free life. आणि हे दोन्ही मित्र अगदी मुक्तपणे, जसे पक्षी, जंगली प्राणी सगळे मुक्त जसं जीवन असतं, त्या मुक्त जीवनामध्ये ते
जंगलाकडे निघून गेले. एक जंगली प्राणी, आपण अनेक गोष्टी आपण ऐकतो, अनेक चित्रपट आपण पाहतो प्राण्यांशी दोस्ती केलेली, अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत की जंगली प्राणी सुद्धा आपल्यावर कसे उपकार करू शकतात, जंगली प्राण्यांची ना आपली कशी मैत्री होऊ शकते. तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला एक चांगला संदेश देणारी मोरल स्टोरी आहे. कुठलाही जंगली प्राणी हा विनाकारण दंश किंवा त्रास देत नाही. आपण त्याला त्रास दिल्याशिवाय तो स्वसंरक्षणासाठीच प्रतीक करतो. म्हणजे जंगली आपण एखादा साप दिसला की लगेच मारतो आणि दगडाचा साप त्याची पूजा करतो. क्रियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरसनेस, म्हणजे असा एक भयानक सुद्धा प्राणी, हिंस्र प्राणी सुद्धा माणसाचा मित्र होऊ शकतो, असाही बोध आहे. तर आपणही कुठल्याही हिंस्र प्राण्याला इजा न करता त्याच्याशी मैत्री जर केली, आज अनेक सर्पमित्र आपण पाहतो, तर आपणही या जंगली प्राण्याप्रमाणे काहीतरी बोध घेवा, चांगला बोध घेवा की आपणही विनाकारण कुणालाही इजा मी करणार नाही, माझ्याकडून अशी कोणालाही इजा होणार नाही. I think you like this story very much because it is very interesting story. Thank you very much for listening the story. Thank you very much for watching this video. Please like, share, subscribe my channel. Thank you very much.